ही नेपाळ बॉर्डर आहे आणि ही इंडिया बॉर्डर आहे. हा इकडे इंडिया आहे आणि इकडे नेपाळ. हे नेपाळची बॉर्डर आहे. इकडे तुम्हाला आधार कार्ड देऊन तुमचं एंट्री करावी लागते. तुमचं पूर्ण लगेज जो आहे इथे स्कॅन होतो आणि नंतर मग पुढे इकडे प्रोसेसर होतो. अशा प्रकारे आज आता आम्ही खूप थकलो आहे. मुंबई टू गोरखपूर टू सोनाली आणि सोनाली टू देन ती प्रोसिजर होती इंडिया टू नेपाळवाली. त्याच्यामध्ये आमचे 2 तास गेले. देन फ्रेशनअप होऊन आम्ही लुबिनी एक्सप्लोर केला आणि आता उद्या आपण जाणार आहोत काठमांडू. तर उद्या आपलं लुबिनी टू काठमांडू हा एक 7-8 तासाचा प्रवास असणार आहे. त्याच्यामध्ये पण आपण 2-3 प्लेसेस कवर करणार आहोत आणि परवा आपण काठमांडू एक्सप्लोर करणार आहोत. म्हणजे पशुपतीनाथ वगैरे जे पण आहे काठमांडूमध्ये जेवढे पण प्लेसेस आहेत ते आपण एक्सप्लोर करणार. तर मग चला आता आपण भेटूया उद्या सकाळी. तोपर्यंत स्टे ट्यून. आम्ही उठलो आता निघालो आहे आणि आता चाललो आहे ब्रेकफास्ट. काठमांडूची जर्नी स्टार्ट झाली आहे. आता आम्ही निघालोय काठमांडूला. चला आता आज आपलं 6-7 आवर्सचं ट्रॅव्हलिंग आहे. मी सगळं ॲडजस्ट केलं, ती व्यवस्थित ठेवली बॅग. ऑन द वे मध्येच इथे गाडीचं पेपर्स वगैरे त्यांना चेक करावे लागतात. नेपाळ विमा काय प्रधान कर असं काहीतरी आहे, म्हणजे इन्शुरन्स ऑथॉरिटी बेसिकली. तर चला बघूया आपण. आता आपल्याला 1-6 लागणार आहेत. कसा टाईम जातोय ते जण आपल्याला एंटरटेन करतोय चांगली गाणी लावून. आपला आहे नेपाळचा दुसरा दिवस, डे 2. आणि आपण गोरखपूरहून लुबिनीला आलो होतो काल. लुबिनीला आपण एक्सप्लोर केलं आहे आणि लुबिनीवरून आता आपण जातोय काठमांडू. लुबिनी ते काठमांडू हा बाय रोड एक 300 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. तर ऑलमोस्ट आपल्याला 7-8 आवर्स आपल्याला आज ट्रॅव्हलिंग करायची आहे. आणि त्याचबरोबर आपण मस्त एक्सप्लोर करत जातोय बिकॉज लुबिनी जे आहे हे लुबिनी भारताच्या म्हणजे इंडियाच्या एकदम बॉर्डरचा नेपाळचा स्टेट आहे. तर तिथे थोडंसं इंडियन कल्चर आणि इंडियन लोकच तुम्हाला बघायला मिळतात. पण जेव्हा तुम्ही लुबिनीपासून पुढे निघता पहिला आपल्याला नारायणगड वगैरे लागतो. नारायणगड एक सिटी आहे छोटीशी आणि तिथे नदी आहे नारायणी नदी म्हणून, जी नेपाळची सगळ्यात मोठी नदी आहे. ती क्रॉस करून मग आता आपण इकडे आता माउंटनच्या साईडला जातोय. आपल्याला हे जे मागचे सगळे माउंटेन आहेत ते क्रॉस करून काठमांडूला जायचं आहे. तर बघूया अजून आपल्याला आत्ता झालेत आपण सगळं दुपारचं 1-1:30 वाजलं आहे आणि आता आपण इथे थांबलो आहे लंचसाठी. तर बघूया आता पुढे अजून किती आपल्याला वेळ लागणार आहे, काय काय अजून ऑन द वे बघायला मिळणार आहे. तर चला मग मी तुम्हाला अपडेट देत राहीन. तोपर्यंत माझा व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघत राहा. हा ब्रिज आहे मध्ये व्ह्यू पॉईंटसाठी आम्ही थांबलोय आणि खूप मस्त आहे बघा. ही नदी आहे
दोन्ही साईडनी आणि त्याच्यावर मस्त असं ब्रिज बनवले. आप मार्केटिंग फ्रेश अप होके कर सकते हैं. यहाँ पे बहुत फॉरेनर मिलेंगे, बहुत फॉरेनर मिलेंगे. काठमांडूचा गुड मॉर्निंग. रेल्सोबत स्मिता या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आणि आज माझा नेपाळमध्ये आहे दिवस 3रा आणि आम्ही आहोत काठमांडूमध्ये. जसं की मी काल सांगितलं, आम्ही लेट नाईट थोडं पोचलो होतो म्हणून तुम्हाला दाखवता नाही आलं आमचं हॉटेल वगैरे. तिकडे आमचं हॉटेल आहे आणि आता वाजलेत 9 आणि आता आम्ही निघालो आहे काठमांडू जो त्यांचं मेन टाऊन आहे ते एक्सप्लोअर करायला. तिथे आपण पशुपतीनाथ मंदिर बघणार आहोत, जो वर्ल्ड बिगेस्ट स्तूपा आहे, बुद्धा स्तूपा, तो बघणार आहोत. आणि अजून बरेच असे प्लेसेस आहेत जे आपण आज कवर करणार आहोत. तर आज बघूया आपण नेपाळमध्ये कसं काय काय आपण करतो, त्यांचं कल्चर आपण अनुभवणार आहोत. आणि त्याचबरोबर आपण इकडे लोकल मार्केट्स वगैरे पण एक्सप्लोअर करणार आहोत. तर आज आपला मस्त असा दिवस जाणार आहे. तर बघूया, सर्दी झाली आहे आणि थंडी बऱ्यापैकी आहे. टेम्परेचर एक 10-12च्या आसपास आहे. बट ठीक आहे. रात्री थोडं डाऊन होतं, मॉर्निंग आणि लाईक मॉर्निंगला थोडंसं डाऊन होतं आणि इव्हिनिंगला थोडंसं डाऊन होतं. बाकी डेजमध्ये इतकं काही प्रॉब्लेम होत नाही आहे. चाललं पशुपतीनाथ मंदिरामध्ये. तर चला बघूया तिथे काय काय प्रोसिजर आहे. आतमध्ये मोबाईल तर अलाउड नाही आहेत, तर बघूया. चला आता आपण पशुपतीनाथला आलोय, जाऊया. मस्त दर्शन झालंय, खूप सुंदर दर्शन झालं. आणि आता आम्ही आलोय बाहेर, घाटावरती जातोय. इकडे पूर्ण मंदिर आहे, हे बघा. आता आम्ही घाटावरती आलोय. मेन मंदिर आहे आणि इकडे सगळं हा पूर्ण घाट आहे. इकडे गंगा आरती पण होतात. आपलं जसं वाराणसीला आहे मणिकर्णिका घाट, तसं सेम आहे मंदिराच्या इकडे पूर्ण. हे बघा, खूप मोठं मंदिराचं स्पेस आहे. इकडे सगळी अशी मंदिर आहेत खूप सारी. आता मी वरती व्ह्यू पॉइंटला जातोय. खूप सुंदर आहे. दर्शन आपल्याला आतमध्ये गाभाऱ्यातले जाऊन देत, मेन दरवाजातूनच मिळतात. हे बघा, हेच आहे पशुपतीनाथाचं मेन मंदिर. इकडे सगळं पूजा वगैरे होतात आणि इथे ही अग्नी वगैरे दिली जाते. इकडे स्मशान टाईपमध्ये बनवलेलं आहे. तर हा मंदिर आहे मेन आपला, हा मंदिर आहे. आणि याच्या मागे इथे ही ज्योतिर्लिंग आणि इथे पूजाचं आहे. तुम्ही इथे पाणी वगैरे चढू शकता. आणि त्याच्या बाजूलाच गणेशजीचं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे. आणि हा जो आहे, ही जी बिल्डिंग आहे ही आहे भैरवनाथाचं मंदिर. आणि बघा, हे जे दिसतंय, हा जो आहे हे इथे या कंपाऊंडमध्ये 584 ज्योतिर्लिंगचं मंदिर बनवलं आहे. खूप सुंदर आहे. आणि नंतर इथून तुम्ही असं खाली येता. इथे हा बघा, इथे हा ब्रिज आहे, इथे जिकडे इकडे या व्ह्यू पॉईंटला यायला तुम्हाला
जागा आहे. आणि हा पूर्ण जो आहे, हा जो पूर्ण आहे हा पूर्ण घाट आहे. आणि इकडे सगळं पूजा वगैरे होते आणि इकडे आरती पण होते. आम्ही इथे आलो तर मंदिराच्या समोरच दुकान आहे आणि इथे सगळं गव्हर्नमेंट अप्रूव्ड तुम्हाला रुद्राक्ष वगैरह मिलतात. हाँ, ये मैडम है, अभी आपको बता देंगे क्या क्या है इनके पास. रुद्राक्ष कौन से है और मेरे पास सभी मिलेगा आपको, 1 से 14 अंक तक मिल जाएगा. मेरे पास स्फटिक का माला भी है, अपना रियल स्टोन का माला भी मिल जाएगा आपका. उसके बाद नेपाली आइटम, जो यहाँ का नेपाली ट्रेडिशनल आइटम है वो भी मिल जाएगा. ये अपना गोल्डमैन अप्रूवल शॉप है, होलसेल दुकान का है, अपना ओरिजिनल ये सब चीज़ का गारंटी है. ठीक है, मंदिर के पास में कभी भी आएंगे इधर आ जाइए. आपका नाम क्या बोला है? मेरा नाम सुजाता है. वो दुकान का नाम क्या? दुकान का नाम है मुक्तिनाथ अग्रवाल. मुक्तिनाथ अग्रवाल. सब गव्हर्नमेंट अप्रूव्ड मिळतं आहे यहाँ पे. ओके, आपण आपलं पशुपतीनाथ झाले, त्याच्यानंतर त्याच्या बाजूलाच 5 मिनिटाच्या डिस्टन्सवरती महेश्वरी म्हणून टेम्पल आहे, तिथे आलो आहे. हे तर इकडे आपण वरती जाणार आहोत. चला जाऊया. आता आम्ही बुद्धस्तूपाला जातोय, जो वर्ल्ड लार्जेस्ट बुद्धस्तूप आहे, जो नेपाळमध्ये आहे. तर चला आता आपण बघूया. आता बघा इकडे पार्किंग दिली आहे बुद्धस्तूपाची आणि असा रोड आहे मस्त. येस, तर आम्ही आता वर्ल्ड हायेस्ट स्तूपाला पोहोचलोय, बुद्धा स्तूपाला. तर आम्ही आता बुद्ध स्तूपा बघितला, त्याच्यानंतर आता आम्ही आलो नेपाळच्या इस्कॉन टेम्पलला व्हिजिट करायला. हे बघा, काठमांडूमध्ये जेवढ्या पण साईट सीइंग आहेत हे एकदम जवळच आहेत. एक 4-5 किलोमीटरच्या अंतरावरतीच आहेत सगळे. तुमच्याकडे गाडी असेल तर एकदमच कन्व्हिनियंट होऊन जातं. इस्कॉन टेम्पल नंतर आम्ही बुधा नीलकंठला आलो आहे, जिथे विष्णूंचं खाली असं पाण्यामध्ये झोपलेला अवतार आहे. तर आता आपण चला जाऊया बुधा नीलकंठला. आलो आम्ही. हे बघा इकडे मागे आहे. आता आपण शू रॅक म्हणजे शू ठेवून आपण जाणार आहोत. स्वयंभूनाथ टेम्पलला जातोय, जी हेरिटेज साईट आहे नेपाळची. तर बघूया, तिथे पण खूप मोठा असा स्तूप आहे. आता वाजलेत नेपाळमध्ये 5, तर अजून आपल्याला 10 मिनटं लागणार आहेत पोचायला. आपल्याला लकीली जर लाईट मिळाली तर खूपच सुंदर आहेत.
वो ये वाला? पतला था, वो भूकंप के बाद ये नया बना। टावर जो है। हाँ, और वो जो है स्काई वॉल टावर। हाँ। हाँ, ये वाला और मंदिर स्काई। कहाँ है वो? कौन सा मंदिर? ये पशुपतिनाथ का? यहाँ कहाँ दिखाई दे? नहीं, नहीं, मतलब कहाँ है, कौन से डायरेक्शन में, वही पूछ रहा हूँ। वो स्टेडियम है ना उधर बीच में। काठमांडू एक्सप्लोअर करतोय, म्हणजे थमल मार्केटला आहोत आणि थमल मार्केट हा नेपाळचा सगळ्यात फेमस मार्केट आहे. तमिळ मार्केट. फायनली आपलं काठमांडू एक्सप्लोअर करून झालं आहे आणि मी तुम्हाला सांगते की आम्ही काठमांडूचं जी आमची साईटसीइंग होती त्याच्यामध्ये आम्ही काय काय कवर केलं आहे. तर आमची जी मॉर्निंगला सुरुवात झाली होती ही पशुपतीनाथ मंदिरापासून झाली होती. पशुपतीनाथ मंदिर हे नेपाळमधलं सगळ्यात पवित्र स्थान म्हणून मानलं जातं आणि त्याचबरोबर पशुपतीनाथ मंदिर हे वर्ल्ड युनेस्को साईट आहे जी वर्ल्ड वाईड फेमस आहे, जिथे येण्यासाठी कोणाला सांगावं लागत नाही आणि जिथे आपण स्वतःहून अट्रॅक्ट होतो असं हे प्लेस आहे. आणि हे शिवशंकराचं मंदिर आहे. त्याचबरोबर जो मंदिराचा प्रिमायसेस आहे त्या मंदिरामध्ये श्री गणेशाचं मंदिर आहे, भैरवनाथाचं मंदिर आहे, त्याचबरोबर 584 ज्योतिर्लिंगांचं एक मंदिर आहे आणि त्याचबरोबर असे तिथे घाटसुद्धा आहे जिथे आपल्याकडे जसे इंडियामध्ये वाराणसीमध्ये गंगा आरती होते तसे इथेही गंगा आरतीसारखं आरती केली जाते. त्याचबरोबर इथे मणिकर्णिका घाटसारखा सुद्धा मणिकर्णिका घाट आहे जिथे अंतिम संस्कार होतात. स्मशान घाट आहे जिथे लोकांना आणून जाळलं जातं ज्यांना मुक्ती मिळते. तर असा हा पवित्र स्थान आहे जिथे सगळ्यांनीच एक्सप्लोअर केलं पाहिजे, जिथे सगळ्यांनीच आलं पाहिजे आणि 2 मिनटं शांत बसलं पाहिजे. तर मी एक्सप्लोअर केलं आहे, तुम्ही पण एक्सप्लोअर करा. त्याचनंतर आपण पशुपतीनाथच्या बाजूलाच गृहेश्वरी मंदिर आहे. गृहेश्वरी मंदिर हे सीतेचं मंदिर आहे आणि ते जे 51 शक्तिपीठ आहे त्यातलं एकमेव शक्तिपीठ म्हणून पण ओळखलं जातं. तिथे म्हणजे ज्यांना मुलं होत नाहीत, ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यासाठी हे पवित्र स्थान म्हणून मानलं जातं. जर असं कोणाला प्रॉब्लेम असेल तर एकदा नक्की नेपाळला या आणि ह्या मंदिराला व्हिजिट करा. जो बुद्धा स्तूपा आहे नेपाळचा हा वर्ल्ड लार्जेस्ट स्तूपामध्ये येतो. खूप भव्य असा हा स्तूपा आहे आणि खूप पवित्र स्थान आहे. तिथे तुम्ही जाऊन जर बसलात तर तुम्हाला खूप प्रसन्न वाटतं. त्याच्याच आजूबाजूला एक शांती गार्डन पण आहे आणि खूप सारे चांगले कॅफेज आहेत. जर तुम्हाला कॅफेज, कॉफीज वगैरे बेकरीज आहेत, जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की तिथे एक्सप्लोअर करा. आम्ही बुद्धा स्तूपाला खूप असा मस्त टाईम स्पेंड केला आणि तिथे आम्ही एका अम्मा बेकरीमध्ये ट्राय केलं होतं. तिथले प्रेस्ट्रीज, तिथले जापनीज वगैरे कुकीज वगैरे खूप सुंदर आहेत. तर तुम्ही पण नक्की आलात तर ट्राय करा. बुद्धा स्तूपानंतर आम्ही गेलो होतो नेपाळच्या इस्कॉन टेम्पलला. नेपाळचं इस्कॉन टेम्पल हे एक खूप पवित्र आणि शांततेचं प्रतीक देणारं मंदिर आहे जे तुम्ही पण एक्सप्लोअर करू शकता. त्याच्यानंतर जो आजच्या आयटनरीचा महत्त्वाचा पार्ट आणि महत्त्वाचा प्लेस म्हणजे स्वयंभू बुद्धा स्तूपा. हा सिटीपासून 21 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि हा सनसेटसाठी एक सुप्रसिद्ध असा प्लेस आहे नेपाळमध्ये जो सगळ्यांनीच केला पाहिजे. तिथे जाऊन जो तुम्हाला सनसेट आणि काठमांडूचा व्ह्यू दिसतो, पूर्ण काठमांडू आपल्याला बघायला मिळतो, हा नेक्स्ट लेवल असतो. जर तुम्ही नेपाळमध्ये येत आहेस तर स्वयंभू बुद्ध स्तूपा नक्की करा. खूप मस्त व्ह्यू होता आणि त्याचबरोबर खूप मस्त स्तूपा आहे आणि तिथे मंदिर पण आहे जिथे तुम्हाला खूप असं सुंदर आणि प्रसन्न वाटतं.
सनसेटच्या टाईमला गेलात तर खूपच सुंदर असा व्ह्यू दिसतो आणि जो स्तूपावरती सनलाईट पडते त्याने तो अजूनच अट्रॅक्ट करतो आपल्याला. तर तुम्ही पण नक्की विजिट करा हे सगळे प्लेसेस. माझा काठमांडू फिरून झाला आहे, तर मला तर खूप मस्त आणि खूप सुंदर सिटी वाटली. तर उद्या आपला असणार आहे काठमांडूपासून एक 40-50 किलोमीटरच्या अंतरावरती बसलेलं नगरकोट प्लेस. तर आपण उद्या आपण जाणार आहोत नगरकोट एक्सप्लोअर करायला. तिथे आपला एक वन डेचा स्टे आहे. त्याच्यानंतर आपला आपण पोखराला जाणार आहोत. पोखरा आपण एक्सप्लोअर करून तिथून जोमसम आणि मुक्तिनाथ आपण करणार आहोत. तर चला मग आता आपण बघूया आपला उद्याचा दिवस कसा असणार आहे. तोपर्यंत स्टे ट्यून आणि असंच माझं व्हिडिओला भरभरून प्रेम देत राहा आणि माझ्या सगळ्या व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि त्याचबरोबर तुम्ही पण नेपाळ विजिट करण्याचा प्लॅन करा. तोपर्यंत चला, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय हिंद.